हाय फ्रेंड्स, उलन रंगोली क्रिएशनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर इथं मी तुम्हाला ताटाभोवती रांगोळी कशी काढायची तर ते दाखवणार आहे. तर इथं मी हे 18 इंचचं घेतलेलं आहे. 18 बाय 18चं वरच्या साईडनी पण 18 घेतलं आणि लांबी पण त्याची 18 इंच घेतली, रुंदी 18 घेतली. दोन्ही साईडने 18 बाय 18चं घेतलं आणि ह्या साईडनी इथं हे 5 सेंटीमीटर 5 इंच असं टिक मार्क करून घेतलं आणि ह्या साईडने बी 5 इंचाचा असा टिक मार्क करून घेतला. आणि नंतर जिथं आपण टिक मार्क केली होती त्या साईडने इथं म्हणजे इथं 5 इंचाचा आणि इथं 5 इंचाचा बरोबर असं मधात हे ताट घेतलेलं आहे. हे 12 इंचाचं ताट आहे माझं, म्हणजे 1 फुटाचं समजा. जवळजवळ ही 1 फुटाची रांगोळी आहे, 1.5 फुटाची. तर मग हे इथं हे पूर्ण असं सर्कल असं आखून घेतलं आणि हे सर्कल आखल्यानंतर पुन्हा इथं 1 इंचाचं, इथून 1 इंचाचं इथं असे डॉट काढून घेतलेत पूर्ण. हे 1 इंचाचे आणि हे पूर्ण एक सर्कल हे तुम्ही बघू शकता. हे असे 1 इंचाचं काढून घेऊन आणि हे सर्कल पुन्हा अटॅच केलं. हे पूर्ण एक सर्कल काढून घेतलं साईडनी. आणि हे सर्कल काढल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं की म्हणजे समजा डिझाईन वगैरे कशी काढायची असं, तर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. हे मी म्हणजे कसं काढलं. आणि हे कार्बन पेपर. तर काय करायचं, पहिले हे पूर्ण फोल्ड करायचं. हे असं फोल्ड करायचं असं. आणि हे पूर्ण फोल्ड केल्यानंतर हे पूर्ण असं हे करून घ्यायचं. आपल्याला एक सेंटर भेटतो इथं आणि तो सेंटर पूर्ण हे बघा इथं बघू शकता तुम्ही असं. हा सेंटर, हा पूर्ण सेंटर भेटतो. तर मग सेंटर भेटल्यानंतर इथं पूर्ण हा सेंटर येतो. तर मग काय करायचं, ही जी रांगोळी ना ही आपल्याला हाफमध्ये पाहिजे, हे नाही पाहिजे पानं वगैरे. तर ही अशी दुमडून घ्यायची आणि इथं हे असं बरोबर हे पण याचं पण सेंटर काढून घ्यायचं. हे रांगोळीचं असं ही बरोबर याच्यामध्ये आली पाहिजे सेंटरला. आणि सेंटर काढल्यानंतर बराबर इथं हे ठेवून खाली कार्बन पेपर ठेवायचा असा मधात. असा कार्बन पेपर कसा ठेवला तर काही प्रॉब्लेम नाही. पण या बाजूच्या आपण हे बाजूचं काढलेलं आहे ना सर्कल, हे 1 इंचाचं घेऊन इथं बरोबर मधात असं हे ठेवायचं आणि ही बरोबर अशी मधातच आली पाहिजे. हे बघ, हे बरोबर ही लाईन दिसते का तुम्हाला, हे दुमडलेलं मी हे लाईन पडलेली इथं हे आलं पाहिजे. आणि मग हे पूर्ण हे असं आखून घ्यायचं, याच्यावर हे गिरवून घ्यायचं. तर हे फ्लावर अशा प्रकारे इथं उमटलं जातं. तुम्हाला दाखवायसाठी मी थोडं अंधक दिसतंय ते. तर हे अशा प्रकारे हे फ्लावर अशा प्रकारे इथं मी आखून घेतलेलं आहे. आणि दुसरं पण तसंच हे करून घेतलं, ड्रॉ करून घेतलं दोन्ही साईडने. हे तुम्ही बघू शकता इथं. हे असं ड्रॉ केल्यानंतर याच्यामध्ये मग हे कट करून तुम्ही याच्यामध्ये हवं तसं उलन भरू शकता. तुम्हाला जर साईडने अजून डिझाईन पाहिजे असेल तर डिझाईन पण काढू शकता. पण हे आपण 18 बाय 18 घेतले तर इथं थोडं म्हणजे जागा अपुरी पडली, तर हे फ्लावर कम्फर्टेबल बसले त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे ताटासाठी ही डिझाईन आपली इथं ही तयार झालेली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही उलन भरू शकता. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं कसं हे काढायची, कसं उलन वगैरे भरायचं, ड्रॉ कशी करायची. तुम्ही यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहेत, त्याच्या बघू शकता उलन वगैरे कसं भरलेलं आहे त्या पद्धतीने. तर ही अशी ताटाभोवतीची रांगोळी आपली तयार झाली. अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी उलन रंगोली क्रिएशनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. थँक्यू.